नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन पाटील बँकर्स पॉइंटच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। 2 दिवसापासून आपण कोडिंग डिकोडिंग हे चॅप्टर शिकत आलेलो आहे। फर्स्ट डेला आपण कोडिंग डिकोडिंगचा पहिला टाइप बघितला होता चायनीज कोडिंग, आणि काल दुसरा टाइप बघितला होता कंडिशनल कोडिंग, आणि आज आपण घेतोय थर्ड टाइप ज्याचं नाव आहे सिक्वेन्शियल कोडिंग। ठीक आहे, आता या सिक्वेन्शियल कोडिंगमध्ये कसं असते बघा की एक कुठली तरी सिक्वेन्स दिलेली असेल, एक लाइन दिलेली असेल। ठीक आहे, ही या टाइपची लाइन असेल बघा, या टाइपची एक पूर्ण लाइन दिलेली असेल। आता या लाइन मध्ये बघा कसं दिसतंय तुम्हाला, सगळेच्या सगळे एक तर नंबर असतील। ठीक आहे, सगळे सगळे एका सिक्वेन्स मध्ये, एका पूर्ण सिरीज मध्ये सर्व नंबर्स लिहिलेले आहेत। ठीक आहे, कधी कधी या सिक्वेन्स मध्ये अल्फाबेट सुद्धा असू शकतात। ठीक आहे, किंवा सिम्बॉल सुद्धा असू शकतात, किंवा तीनही यांचं कॉम्बिनेशन असू शकतं। ठीक आहे, जसं इथं नंबर्स, अल्फाबेट आणि सिम्बॉल्स या तिघांचं कॉम्बिनेशन करून सुद्धा ही सिरीज तयार होऊ शकते। ठीक आहे, मग एक तुम्हाला सिरीज दिल्या जाते आणि त्यावर बेस तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातात, जे की 5 मार्कांसाठी असू शकतात। ठीक आहे, आता बघा यामध्ये कुठल्या टाइपचे क्वेश्चन विचारले जातात जनरली बघा। ठीक आहे, एकदम सोप्या जर मी क्वेश्चन्स बघितले तर काय असते, लेफ्ट साइड पासून 10 नंबरचा नंबर कोणता, किंवा राइट साइड पासून 15व्या नंबरचा अल्फाबेट किंवा नंबर्स कुठला, या टाइपचे क्वेश्चन असतील। किंवा त्याच्या पुढे गेलो तर आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा याच्यामध्ये विचारू शकतात। जसं की समजा लेफ्ट साइड पासून एखादा एलिमेंट 10 नंबरचा आहे, राइट साइड पासून एखादा एलिमेंट 4 नंबरचा आहे, दोघांची ॲडिशन करा। ठीक आहे, किंवा त्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, सबट्रॅक्शन करा, या टाइपचे मॅथमॅटिकल ऑपरेशन सुद्धा विचारल्या जाऊ शकतात। अगेन काही क्वेश्चन असे असतात ज्याच्यामध्ये विचारलेलं असतंय की एखादा अल्फाबेट आहे किंवा एलिमेंट आहे, त्याच्या प्रिसिडेडला कोण आहे किंवा त्याच्या फॉलोडला कोण आहे। ठीक आहे, मग आता यासाठी तुम्ही हे 2 शब्द सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजेत की हे 2 शब्दांचे अर्थ काय आहेत। बघा पहिला शब्द कोणता आहे, प्रिसिडेड। प्रिसिडेड बाय, प्रिसिडेड बाय म्हणजे काय तर च्या अगोदर। ठीक आहे, च्या अगोदर, कुणाच्या अगोदर ते सांगतो लगेच। ठीक आहे, पहिला शब्द आहे प्रिसिडेड बाय म्हणजे काय, च्या अगोदर, आणि दुसरा शब्द असेल फॉलोड बाय। फॉलोड बाय म्हणजे च्या नंतर। ठीक आहे, हे 2 शब्द जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कुठेतरी लिहून ठेवले पाहिजे। या टाइपचे ज्या क्वेश्चन्स मध्ये प्रिसिडेड आणि फॉलोड हे शब्द येणार म्हणजे येणार। ठीक आहे, मग हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कुठेतरी एका वहीवर लिहून ठेवलं पाहिजेत या क्वेश्चनला सॉल्व करण्याच्या आधी, किंवा ते पाठच असले पाहिजेत। ठीक आहे, मग बघा या टाइपचं क्वेश्चन आपण स्टार्ट करतो आहे। पहिला क्वेश्चन बघू 131 नंबरचा। बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, हाऊ मेनी सच अ फायूज आर देअर। काय विचारलंय, हाऊ मेनी सच अ फायूज। फायूज म्हणजे काय, हा 5 किती वेळा आलेला आहे। ठीक आहे, हाऊ मेनी सच अ फायूज। आता बघा इथे लिहितो मी, काय विचारलंय, फायूज। हाऊ मेनी सच अ फायूज आर देअर इन अ अबव अरेंजमेंट ईच विच इज इमिजिएटली प्रेसिडेड। इमिजिएटली प्रेसिडेड म्हणजे लगेच मागे। ठीक आहे, कुणाच्या मागे, या 5च्या। ठीक आहे, म्हणून मी आधीच लिहून ठेवलेलं आहे प्रिसिडेड बाय म्हणजे काय, अगोदर। प्रिसिडेड बाय नंतर जो कोणी येईल त्याला कुठे घ्यायचं आहे, मागच्या साईडला। ठीक आहे, आता पुढे वाचू, प्रिसिडेड नंतर कोण आलेला आहे, नाही, पुढे अँडच आलेला आहे। अँड ऑल्सो इमिजिएटली फॉलोड बाय म्हणजे आता काय म्हणतोय बघा, या 5च्या अगोदर आणि लगेचच 5च्या नंतर कोण पाहिजे आपल्याला, बाय अन इवन डिजिट। ठीक आहे, काय विचारलाय, या 5च्या अगोदर इवन डिजिट पाहिजेत आणि 5च्या नंतर सुद्धा काय पाहिजेत, इवन डिजिट। ठीक आहे,
हे मी शॉर्टकटसाठी आपल्याला कळण्यासाठी लिहून ठेवलंय. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचं आहे? 5. ठीक आहे, असा 5 शोधायचा आहे ज्याच्या मागच्या साईडला इव्हन नंबर, ज्याच्या पुढच्या साईडला इव्हन नंबर असला पाहिजेत. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला 5 शोधला पाहिजेत. ठीक आहे, बघा इथे 7 आहे, 1 आहे, 2 आणि बघा इथे 5 आहे. ठीक आहे, हा 5 आहे. याच्या 5च्या मागे कोण दिलाय? 2. 2 म्हणजे कोण? इव्हन डिजिट. ठीक आहे, त्याच्यानंतर या 5च्या नंतर कोण दिलाय? 2. परत इव्हनच आहे. ठीक आहे, मग चालेल का हा 5? हो चालतोय. ठीक आहे, मग असे किती 5 भेटले? सध्या आपल्याला एकच. ठीक आहे, हा 5 भेटला. नंतर अजून कुठे 5 दिसतोय? हा इथे आहे बघा, 5 आलेला आहे. पण या 5च्या समोर इव्हन आहे, पण 5च्या मागे इव्हन आहे का रे? नाही, 7 आहे. 7 म्हणजे ऑड नंबर आहे, ऑड डिजिट आहे. ठीक आहे, मग हा 5 चालणार नाही. पुढे कुठे 5 दिसतोय का? बघा हा वाला 5 आहे. आता बघा ही सिक्वेन्स संपली नाही आहे. ठीक आहे, ही खालच्या साईडला आली आहे, हेच समोर आहे असं समजायचं आहे, अज्युम करायचं आहे. ठीक आहे, बघा या 5च्या अगोदर इव्हन आहे, पण या 5च्या नंतर कोण आहे? 9 आहे, ऑड नंबर आहे. ठीक आहे, चालेल का? मग नाही. त्याच्यानंतर बघा पुढे 5, हो इथे पण 5 आहे, पण 5च्या अगोदर कोण आहे? ऑड डिजिट आहे. ठीक आहे, मग चालेल का? नाही. मग असे किती 5 भेटलेत आपल्याला की ज्यांच्या अगोदर इव्हन आहे आणि ज्यांच्या नंतर इव्हन आहेत? असे किती 5 भेटलेत रे? एकच भेटलाय. मग याचा आन्सर कोणता येईल? 1, ऑप्शन नंबर बी. कळतंय हळूहळू? ठीक आहे, बघा पुढे 132 नंबरचा क्वेश्चन. इफ जर ऑल इव्हन डिजिट आर डिलीटेड. बघा काय म्हणतोय? ऑल इव्हन डिजिट आर डिलीटेड. आता मला एक सांगा, या पूर्ण सिरीजमध्ये सगळेचे सगळे काय आहेत? नंबर्स आहेत. ठीक आहे, एक तर ऑड आहेत किंवा इव्हन आहेत. मग यांनी काय सांगितलंय की इव्हन नंबर डिलीट करायचे. सपोज केलेत, ठीक आहे, इव्हन डिजिट डिलीट केलेत, तर आता कोणते उरलेत? फक्त ऑड. ठीक आहे, आता अज्युम करायचंय फक्त ऑडच उरलेले आहेत. ठीक आहे, बर पुढे. फ्रॉम द अबोव अरेंजमेंट each which is following which of the following will be 8. कितवा विचारलाय? 8. 8 from right end of the arrangement. आता बा लेफ्ट आणि राईट विचारलंय. आता या सिरीजचा लेफ्ट आणि राईट कसा ठरवायचा आहे? सिरीजचा लेफ्ट आणि राईट कसा ठरवायचा आहे? जेव्हा तुम्ही या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करतात, लेफ्ट आणि राईटचा जेव्हा विचार येतोय, तर काय करायचंय? स्वतःचाच लेफ्ट कन्सिडर करायचा. ठीक आहे, बघा जर माझ्या समोर असा क्वेश्चन आहे, तर माझा लेफ्ट कुठे आहे रे? इकडेच आहे. राईट कुठे आहे? याच साईडला आहे. मग या सिरीजचा सुद्धा लेफ्ट साईड कुठला असणार आहे? इकडनं. तर ही जी पहिली 7 आहे ही झाली आपली लेफ्ट साईड, तर लास्टला हा 7 आहे, तर ही कोणती झाली? राईट साईड. बरोबर आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला लेफ्ट राईट वर क्वेश्चन येणार, तुम्ही स्वतःचाच लेफ्ट राईट चेक करणार. कळतंय? ठीक आहे, आता बघा काय विचारलंय? इफ ऑल इव्हन डिजिट आर डिलीटेड. सगळे इव्हन डिजिट डिलीट करून टाकायचे. आता कोणते उरलेत? फक्त ऑड डिजिट. ठीक आहे, त्या ऑड मध्ये पण कोणता विचारलाय? विच ऑफ द फॉलोइंग विल बी 8. 8वा विचारलाय. ठीक आहे, 8वा फ्रॉम राईट एंड. आता बघा राईट एंड कुठे आहे आपला? हा इथून 7 पासून स्टार्ट होतोय. आता आपल्याला काय करायचंय? या राईट एंड पासनं 8वा ऑड डिजिट शोधायचं आहे. बघा 7 ऑड आहे का रे? आहे. हा आपला फर्स्ट डिजिट झाला. 2 आहे का? नाही, मग याला सोडून द्यायचं आहे. 8 नाही, सोडून द्यायचं आहे. बघा एकच भेटला. नंतर हा 2, 3, 4, 5, बघा 6, नंतर 8 सोडून द्यायचं आहे. 7 आणि कोण 8ला कोण आलाय? 3. ठीक आहे, मग या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? 3, ऑप्शन नंबर ई. कळतंय ना हळूहळू? ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय दिलंय? हाऊ मेनी सच टूज आर देअर. आता बघा हा टाईपचा क्वेश्चन मला असं वाटतंय पहिल्या क्वेश्चन सारखा असावा. ठीक आहे, बघूत आपण हे पुसून टाकू ना आता. ठीक आहे, हे मला लिहिलं असेल. बघा पुढे. हाऊ मेनी सच टूज आर देअर इन अबव अरेंजमेंट. आता काय म्हणतोय? असे किती 2 आहेत? ठीक आहे, असे किती 2 आहेत?
ठीक आहे. आर देअर इन अ अबव अरेंजमेंट इच विच इज इमिडिएटली प्रेसिडेड. बघा प्रेसिडेड नंतर जो कोणी येतो त्याला मागच्या साईडला घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा प्रिसिडेड बाय अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. या दोनच्या अगोदर आपल्याला कोण पाहिजेत? परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं पीचा स्क्वेअर लिहून ठेवतो, परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा आपल्याला विचारलं काय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे. हाऊ मेनी सच टूज आर देअर. असे किती दोन आहेत विच इज इमिजिएटली प्रेसिडेड. ठीक आहे. लगेच त्यांच्या अगोदर कोण पाहिजेत? परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. या दोनच्या अगोदर कोण पाहिजेत मला? परफेक्ट स्क्वेअर. आता परफेक्ट स्क्वेअर कोणता असतो? बघा परफेक्ट स्क्वेअर जर मी म्हटलं तर बघा एक हा परफेक्ट स्क्वेअर असतो. ठीक आहे. आणि इथे सुद्धा दिलेलं आहे बघा 1 इज ऑल्सो अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे. एक हा परफेक्ट स्क्वेअर आहे. बघा त्याच्यानंतर कोणता येईल? 4 येईल का रे? 4 हो 4 सुद्धा परफेक्ट स्क्वेअर येतो. 9 येईल 9 हो. त्याच्यानंतर 16 25 36 49 हे येतील का? हो हे परफेक्ट स्क्वेअर आहेत, परंतु आपल्याला यांची गरज नाही. का नाही? कारण आपल्याला जी सिरीज दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळे सिंगल डिजिट आहेत. ठीक आहे. हे डबल डिजिट तिथे आलेले नाहीत, मग यांची काही गरज नाहीये. मग बघा क्वेश्चन मध्ये काय बघायचं आपल्याला? या दोनच्या अगोदर आपल्याला काय बघायचंय? 1 4 किंवा 9 आहेत का एवढंच आपल्याला बघायचंय. ठीक आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? 2. बघा इथेच 2 आहे, पहिल्या सुरुवातीलाच आहे आणि त्याच्या प्रिसिडेड बायला. ठीक आहे. म्हणजे त्याच्याच अगोदर काय आहे? 1 आणि 1 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग आता सध्या आपल्याला किती 2 भेटलेले आहेत? 1. ठीक आहे. अजून कुठे भेटतोय का? बघा हा इथे 2 आहे पण त्याच्या अगोदर किती आहे? 8. 8 परफेक्ट स्क्वेअर आहे का रे? नाही. 8 परफेक्ट क्यूब आहे, स्क्वेअर नाही, त्याच्यामुळे हा चालणार नाही. त्याच्यानंतर पुढचा 2. 2च्या अगोदर किती आहेत? 5 5 आहे, चालतील का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट इकडे हा बघा 2. या 2च्या अगोदर 9 दिलेला आहे, मग चालेल का वैजनाथ? चालतो हो चालेल. मला या 2च्या अगोदर कोण पाहिजेत? 1 4 किंवा 9. ठीक आहे. मग इथे 9 आहे 9 आहे, त्याच्यामुळं हे 2 मला चालतील. त्याच्यानंतर अजून बघू पुढे. हा 2 आहे, याच्या आधी 3 आहे, चालेल का? नाही. पुढे अजून 2च नाही आहे. या इथे आहे पण याच्या मागे 8 आहे, मग चालेल का? नाही. मग असे किती 2 आहेत ज्यांच्या मागे परफेक्ट स्क्वेअर आहेत? किती भेटलेत? 2. 2 2 वेळा भेटले आपल्याला. ठीक आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर किती असणार आहे? C2 असणार आहे. कळतंय ना? ठीक आहे. नंतर बघा 34. बघा काय म्हणतोय? व्हॉट इज द डिफरन्स. आता बघा डिफरन्स म्हणजे काय असतो? वजाबाकी. ठीक आहे. डिफरन्स म्हणजे वजाबाकी. बघा डिफरन्स बिटवीन द डिजिट विच इज 7th फ्रॉम द लेफ्ट. ठीक आहे. आता बघा काय म्हणतोय? वजाबाकी विचारली आहे, पण कोणते वजाबाकी विचारली आहे? 7th फ्रॉम द लेफ्ट. ठीक आहे. 7th फ्रॉम द लेफ्ट. बघा आता लेफ्ट साइड जर इकडनं स्टार्ट होतीये तर इकडचा जो 7th नंबर आहे, ठीक आहे, इकडचा जो 7th आहे त्याचा आणि कोणाचा डिफरन्स विचारलाय बघा पुढे? अँड द डिजिट विच इज 11th फ्रॉम द राईट एंड ऑफ द अरेंजमेंट. आता बघा राईट एंड जर इकडनं सुरू होतीये तर इकडचा 11वा नंबर कोणता आहे आणि इकडचा 7वा नंबर, लेफ्ट साइडचा 7वा नंबर हा आपल्याला आधी शोधायचा आहे आणि दोघांची करायची आहे वजाबाकी, डिफरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे. कळला क्वेश्चन काय? बघा आता लेफ्ट साइड, इथनं लेफ्ट साइड आपली स्टार्ट होतीये. ठीक आहे. आणि इकडनं स्टार्ट होतीये राईट साइड. लेफ्ट साइडना आपल्याला पाहायचं आहे 7वा नंबर. तर जनरली काय करायचं आहे माहिती का? असे जेव्हा आपण नंबरिंग मोजतो ना, ठीक आहे, तेव्हा 3 3चे सेट पाडायचे. बघा 3 आणि 3 आणि 7वा कोण भेटला आपल्याला? 2. ठीक आहे. आता राईट साइडनं सुद्धा तसंच करायचं आहे. बघा 3 आणि 3 6, 3 9 10 आणि 1. काहीतरी प्रॉब्लेम मिस्टेक होतीये. 3 आणि 3 6. हां हां हां. बघा आता इथं येईल 9, त्याच्यानंतर हा येईल 10 आणि हा 3 येणार 11वा डिजिट.
ठीक आहे. आता या दोघांचे काय करायचे, वजाबाकी. मग इथे तुम्ही मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करू शकता, असं काही जरुरी नाही आहे 2 मधून 3 वजा केले तर सर -1 येत आहे. नाही, -1 नाही, बाय डिफॉल्ट मी 1 घ्यायला पाहिजे, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा केली पाहिजे. तर इथं आन्सर काय असणार आहे, 1. ठीक आहे. तर इथं आन्सर कोणतं येईल, बी बॉम्बे. कळतंय ना. आता एक लास्ट क्वेश्चन आणि खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. बघा, मी आधी क्वेश्चन दाखवतो, नंतर सिरीज बघूत. बघा काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज द 6th. ठीक आहे, 6वा विचारलाय. ठीक आहे, 6वा. विच ऑफ द फॉलोइंग इज द 6th टू द लेफ्ट ऑफ. टू द लेफ्ट ऑफ म्हणजे कोणाच्या लेफ्टला ते पुढे सांगितलंय. ठीक आहे, टू द लेफ्ट ऑफ 20th. 20th म्हणजे 20वा. ठीक आहे, 20th डिजिट फ्रॉम लेफ्ट एंड. ठीक आहे, ऑफ द अबोव अरेंजमेंट. आता बघा क्वेश्चन मी पहिल्यांदा समजून सांगतो नेमकं म्हणायचंय काय त्याला. त्या क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. काय विचारलाय की लेफ्ट साइड पासनं 6वा नंबर कोणता आहे. कोणता विचारलाय, 6वा. पण कुणाच्या, जो लेफ्ट साइड पासून 20 नंबरचा होतो त्याच्या. ठीक आहे, म्हणजे याच लेफ्ट पासून आपल्याला कोणता नंबर पाहिजे, 20 नंबरचा. आणि या 20 नंबरचा जो नंबर आहे त्याच्या लेफ्टला 6वा कोणता असं विचारलंय. ठीक आहे, कळतंय ना आता क्वेश्चन मध्ये. बघा आता ही आपली लेफ्ट साइड आहे. ठीक आहे, इथून आपल्याला कोणता विचारला आहे, पहिल्यांदा 20 नंबर काढायचा आहे आणि त्याच्या लेफ्टला 6वा असं विचारलं. बघा इथे मी 3 चे सेट पाडतो. बघा 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 18 19 आणि 20. ठीक आहे, हा 20 नंबरचा आहे, बरोबर आहे. आता बघा, आता याच्या लेफ्टला कोणता विचारलाय, 6वा. ठीक आहे, मग आता याचा लेफ्ट कुठे येणार, आपला लेफ्ट आहे तसाच, म्हणजे याच साईडला येणार आहे. आता इथून काय करायचंय, याला कन्सिडर नाही करायचं. आता ज्याच्यापासून आपण लेफ्ट घेतोय त्याला कन्सिडर करायचं नाही. मग इथनं मोजायचा 6वा. बघा कोण येईल, 1 2 3 4 5 आणि हा आला 6वा नंबर. म्हणजे आन्सर किती यायला पाहिजेत आपलं, 9 यायला पाहिजे. बरोबर आहे, कळतंय का. ठीक आहे, परत एकदा सांगतो हा क्वेश्चन कसा होता. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय विचारलंय की लेफ्ट साइड पासून जो 20 नंबरचा आहे त्याच्या लेफ्टला 6 नंबरचा डिजिट कोणता. ठीक आहे, म्हणजे बा इथे मी असं पाहतो, लेफ्ट साइड पासून 20 नंबरचा जायचं आहे आणि परत त्याच्या लेफ्टला इकडं 6 नंबरचा कोणता असं विचारलं. मला एक गोष्ट सांगा, एवढं आपण परत परत मोजतो येणार आहे. ठीक आहे, इथून इथपर्यंत 20 पर्यंत जायचं आणि परत एकदा 6 नंबरचा जायचा, मग हे मोजणं डबल आलं ना. ठीक आहे, मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजेत की या दोघांची वजाबाकी केली पाहिजे. ठीक आहे, मग किती येतील बघा. कोण कोण विचारलंय, 20. लेफ्ट साइड पासनं कितवा होता, 20वा. आणि त्याच्या लेफ्टला कितवा आहे, 6वा. मग या दोघांची करतो मी वजाबाकी. आता का वजाबाकी करतोय, ही एक ट्रिक आहे. ठीक आहे, जर दोनही साईडला जर सेम म्हटलेलं असेल, लेफ्ट आणि लेफ्ट असं जर म्हटलेलं असेल तर त्या दोघांची करायची आहे वजाबाकी. बघा इथे लेफ्ट आणि लेफ्ट आलाय म्हणून मी वजाबाकी केली. दोघांची वजाबाकी किती आली, 14. ठीक आहे, किती आली, 14. म्हणून आता जर मी डायरेक्ट या लेफ्ट पासनं जर 14वा एलिमेंट बघितला तर आपला आन्सर बरोबर यायला पाहिजे. बघा येतंय का, हे 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12 हा 13 आणि बरोबर 9 किती आला, 14वा आलंय. ठीक आहे, मग ही ट्रिक तुम्हाला लक्षात आली पाहिजे. पहिले तर तुम्हाला बेसिक येणं महत्त्वाचं होतं. ठीक आहे, म्हणून मी आधी बेसिक सांगितलं. आता ट्रिक लक्षात ठेवा. बघा जेव्हा या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये, ठीक आहे, या टाईपच्या म्हणजे जेव्हा तुम्हाला असं म्हटलं गेलंय की लेफ्ट साइड पासून 10 नंबरचा आणि त्याच्या लेफ्टला 5 नंबरचा कोणता, किंवा राईट साइड पासून जो 15वा आहे त्याच्या राईट साइडला 14वा. ठीक आहे, असे काही जर विचारले, जर एकाच क्वेश्चन मध्ये दोनदा लेफ्ट लेफ्ट किंवा राईट राईट जर आलं असेल तर त्या दोघांची करायची आहे वजाबाकी. ठीक आहे, त्या दोघांची काय करायची आहे,
वजाबाकी बघा, लेफ्ट लेफ्ट असेल तर वजाबाकी करायची, लेफ्ट लेफ्ट आलं तर वजाबाकी, राईट राईट आलं तर वजाबाकी. पण जर लेफ्ट राईट किंवा राईट लेफ्ट आलं तर मात्र तुम्हाला बेरीज करायची आहे. ठीक आहे, ते काय करायची आहे, बेरीज. ही एक ट्रिक आहे, हे तुम्ही बाजूला कुठेतरी लिहून ठेवू शकता. सिक्वेन्शियल कोडिंगमध्ये या टाईपचा एक तरी क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? वैजनाथ, सुमित, इकडे नाही? बर, मग हे जर लिहून झालं असेल तुमचं तर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन देतो आणि एक 5 मिनिटाचा वेळ देतो. ठीक आहे, चालेल? बर, सध्या तुम्हाला हे 3च क्वेश्चन सॉल्व करायचे असतील, किंवा एक काम करू आपण 5-6 क्वेश्चनचा सेट सॉल्व करू. हां, हा इथे दिलेला बघा. हा 139 पासून तुम्ही सॉल्व करा. 1 2 3 4. बघा, हे 4 क्वेश्चन तरी सॉल्व करता येतील आता, हो ना? बघा,
चलो टाइम्स अप, स्टॉप. चला झालाय सॉल्व. बघा आता फास्टमध्ये हे सगळे क्वेश्चन मीच सॉल्व करून देतो. बघा सगळ्यात पहिल्यांदा काय विचारलंय 139 मध्ये, इफ ऑल द इव्हन डिजिट आर डिलीटेड फ्रॉम द अबव अरेंजमेंट. बघा पहिल्यासारखाच क्वेश्चन आहे. सर्व इव्हन डिजिट काय करायचे, डिलीट करून टाकायचे. म्हणजे आपल्याकडे काय राहिलं, फक्त ऑड डिजिट. तर ऑड डिजिट राहिले. विच ऑफ द फॉलोइंग विल बी 7th फ्रॉम द राईट एंड ऑफ द अरेंजमेंट. ठीक आहे. आता राईट एंड पासून आपल्याला ऑड शोधायचं आहे. कोणता, 7th नंबर. ठीक आहे. मग बघा हा इकडे ऑड कोण आहे, 7च आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा 1 झाला. त्याच्यानंतर इकडे कोणी ऑड आहे का, नाही. पुढे बघू इकडे कोण आहे, 2. बघा हा भेटला आपल्याला 2, 3, 4, 5, 6 आणि हा 9 नंबर आपल्याला राईट पासून 7th नंबरचा ऑड डिजिट भेटलेला आहे. मग या क्वेश्चनचा आन्सर कोणतं येणार आहे, 9. आन्सर नंबर डी. आलंय बरोबर. ठीक आहे. आकाश बघा पुढे 140 मध्ये बघा, हाऊ मेनी सच टूज आर देअर इन अबव अरेंजमेंट विच इज इमिडिएटली प्रेसिडेड बाय ऑड डिजिट. आता काय विचारलंय आपल्याला, हाऊ मेनी सच टूज आर देअर विच इज इमिडिएटली प्रेसिडेड बाय ऑड डिजिट. ठीक आहे. या 2च्या अगोदर मला कोण पाहिजेत, ऑड. ठीक आहे. 2च्या अगोदर कोण पाहिजेत, ऑड डिजिट. आणि पुढे काय म्हटलंय, अँड ऑल्सो इमिडिएटली फॉलोड बाय अन ऑड डिजिट. हा ऑड डिजिटच विचारलाय, फॉलोड सुद्धा काय विचारलाय, ऑड. म्हणजे आता मला असा 2 शोधायचा आहे. ठीक आहे. असा 2 शोधायचा आहे ज्याच्या मागे पुढे काय असले पाहिजेत, ऑड डिजिट. ठीक आहे. मग बघा या अरेंजमेंटमध्ये कुठं भेटत आहेत. बघा इथनं जर मी पाहिलं तर 2 हा पहिल्यांदाच 2 भेटतोय. ठीक आहे. पण त्याच्या मागे पुढे ऑड आहे का रे, नाही. दोन्ही इव्हन आहेत. ठीक आहे. मग चालणार नाही, सॉरी. ठीक आहे. नंतर कोण येतो इथे, 2 दिसतोय का, नाही. शेवटी हा इथे 2 दिसतोय. बघा या 2च्या अगोदर कोण आहे, 9 आणि नेक्स्टला कोण आहे, 3. ठीक आहे. मग हे ऑड आहेत का, हो. मग असं किती 2 भेटलेत, सध्या तरी आपल्याला 1च भेटलाय. याच्यानंतर लगेचच दुसरा 2 आहे. मग हा चालेल का रे, चालतो. न चालेल काय. ठीक आहे. बघा या सेकंड 2 मध्ये आधी 3 आहे आणि नंतर 1 आहे. दोन्ही ऑड आहेत ना. ठीक आहे. मग चालेल. अशी किती 2 भेटलेत सध्या आपल्याकडे, 2. पुढे बघू हा 2 आहे बघा, पण या 2च्या अगोदर 7 आहे आणि नंतर कोण आहे, 6. चालतील का, नाही. पुढे हे दोन्ही नाही आणि इथे सुद्धा नाही. ठीक आहे. मग किती 2 भेटलेत आपल्याकडे, 2. असे 2 पाहिजे होते आपल्याला की ज्याच्या अगोदर ऑड आहे आणि नंतर सुद्धा ऑडच असले पाहिजेत. असे किती 2 भेटलेत, 2. ठीक आहे. मग पुढे 141 काय म्हटलंय, हाऊ मेनी सच 1 आर देअर इन अ अबव अरेंजमेंट ऑफ विच इज इमिडिएटली प्रेसिडेड बाय अ परफेक्ट स्क्वेअर. सेम क्वेश्चन आधी पण बघितला होता आपण. असे किती 1 आहेत, काय म्हटलंय, असे किती 1 आहेत विच इज इमिडिएटली प्रेसिडेड बाय अ परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे या 1च्या अगोदर कोण पाहिजेत, परफेक्ट स्क्वेअर. आता परफेक्ट स्क्वेअर आपण बघितलेत. कोणते परफेक्ट स्क्वेअर असतील, 1, 4 आणि 9. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचं आहे, 1. आणि त्याच्या आधी अगोदर परफेक्ट स्क्वेअर पाहिजेत. बघा या लाईनमध्ये 1 कुठे दिसतोय, हा इथे. याच्या अगोदर कोण आहे, 6. 6 परफेक्ट स्क्वेअर आहे का, नाही. त्यानंतर पुढे 1 हा इथे दिसतोय 8 नंबरला, हा चालेल का, नाही. पुढे इकडे बघा इकडे डायरेक्ट हा दिसतोय, पण याच्या अगोदर किती आहेत, 2. चालतील का, नाही. त्याच्यानंतर पुढे 1च नाही आहे. ठीक आहे. मग आन्सर काय असलं पाहिजे आपलं, नन. नन ऑफ द अबो नाही, फक्त नन. ठीक आहे. कुठे आन्सर, ए. बघा नन ऑफ द अबव म्हणजे काय, वरील पैकी कोणतंही ऑप्शन नाही. आणि नन म्हणजे काय, नाही म्हणजे 0. ठीक आहे. नंतर बघा पुढचा क्वेश्चन 142. ठीक आहे. बघा काय म्हणतोय, इफ 1 इज ॲडेड. आता बघा 1 इज ॲडेड, 1 ॲड करायचं आहे. बरं कशामध्ये,
इच ऑफ द इव्हन डिजिट. बघा काय म्हणतोय, एक ऍड करायचं आहे इव्हन डिजिट मध्ये अँड टू ऍडेड टू द ऑड डिजिट. ठीक आहे, दोन ऍड करायचे आहेत कशामध्ये, ऑड मध्ये. बर, इन अ बोल्ड. आता बोल्ड बोल्ड म्हणजे काय, या पूर्ण सिरीज मध्ये, ठीक आहे, बघा तुम्हाला दिसत असेल की या 8 पर्यंत हे जे डिजिट आहेत हे बोल्ड केलेले आहेत. ठीक आहे, तर या डिजिटचंच ऑपरेशन विचारलेलं आहे पुढे, की एक ऍड करायचं आहे इव्हन मध्ये, दोन ऍड करायची आहेत ऑड मध्ये. बर, असं केल्यानंतर पुढे काय सांगितलंय, इन अबव अरेंजमेंट हाऊ मेनी डिजिट विल अपीयर ट्वाइस. ठीक आहे, ट्वाइस म्हणजे रे डबल डबल. समजा 2 2, 3 3, 5 5, 4 4 असे डिजिट विचारले. ट्वाइस इन अ न्यू नंबर दस फॉर्म. ठीक आहे, आता नवीन नंबरमध्ये जेव्हा फॉर्म होतील तेव्हा डबल डबल आले आहेत का एवढंच आपल्याला बघायचं. ठीक आहे, आता बोल्ड नंबर जे आहे ते मी इथं बाजूला लिहून ठेवतोय. बघा काय काय, 4 2 6 1 3 आणि 8 हे डिजिट आहेत. आता इथे काय सांगितलंय, वन इज ॲडेड टू इव्हन डिजिट. इव्हन मध्ये एक ऍड करायचं आहे. आता इव्हन कुठला आहे, 4. 4 मध्ये एक ऍड केला 5, 2 मध्ये एक ऍड केला 3, 6 मध्ये एक ऍड केलाय 7. बरोबर आहे. आता हे 2 झाले ऑड. ऑड मध्ये मला किती ऍड करायचे आहेत, 2. ठीक आहे, मग इथे झाला 3, इथे झाला 5 आणि लास्टला परत एकदा इव्हन आहे, मग इथे एकच ऍड करायचं आहे, किती आले 9. आता ही आपली नवीन सिरीज तयार झाली आहे. ठीक आहे, आता या सिरीजमध्ये त्यांनी काय विचारलंय, नवीन सिरीजमध्ये हाऊ मेनी डिजिट विल अपीयर ट्वाइस. परत परत किती आलेले आहेत. ठीक आहे, आता बघा या सिरीजमध्ये परत परत कोण कोण आलेलं आहे, बघा 3 आणि 3 आलेले आहेत, परत आले ना. मग हा किती डिजिट झाला, एकच. ठीक आहे, आणि त्यानंतर 5 आणि 5 हे पण परत परत आलेले आहेत. मग हा 5 जो डिजिट आहे आपल्याला डबल डबल दिसतोय, म्हणून हा 5 1 आणि हा 3 असे किती डिजिट जे ट्वाइस आलेले आहेत, डबल डबल आलेले आहेत, 2. ठीक आहे, मग या क्वेश्चनचा आन्सर कुठला असणार आहे, 2. ठीक आहे, आलंय बरोबर सगळ्यांचं, अश्विनीताई. ठीक, पुढे लास्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज 7 टू द राईट ऑफ द 19th. बघा आता हा क्वेश्चन मागच्या सारखाच आहे. काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज 7 टू द राईट ऑफ 19th डिजिट फ्रॉम राईट एंड. आता बघा काय विचारलंय, की राईट एंड पासनं जो 19वा डिजिट आहे, 19वा डिजिट आहे याच्या राईटला. आता याचा राईट कुठे येईल, परत तिकडेच. ठीक आहे, याच्या राईटला कितवा विचारलाय, 7th. ठीक आहे, याच्या राईटला विचारलाय परत एकदा इकडं 7th नंबरचा. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, जर एखाद्या क्वेश्चनमध्ये 2 वेळा राईट राईट आलाय, बघा इथे राईट आलाय आणि इथे पण राईट आलाय, जर राईट राईट जर आला तर काय करायची आहे, वजाबाकी. राईट राईट जर आला तर वजाबाकी, लेफ्ट लेफ्ट आला तर वजाबाकी, लेफ्ट राईट आला तर बेरीज. ठीक आहे, प्लस करायचं आहे. आता इथे बघा राईट राईट आलाय म्हणून मी वजाबाकी करतोय. पहिला मोठा डिजिट कोणता आहे, 19th, मायनस किती करणार आहे मी, 7, म्हणजे किती येतील, 12th. पण हे 12th कुठून मोजायचं आहे आपल्याला, काय सगळ्यात शेवटी बघा फ्रॉम अ राईट एंड. ठीक आहे, राईट एंड पासनं 12th एलिमेंट कोणता आहे एवढंच आपल्याला आता चेक करायचं आहे. बघा इथना 12th, बघा हे 3 आणि 3 6, 3 9, 3 12, 12वाच विचारलाय ना, हो 12वाच विचारलाय. आन्सर काय येणार याचं, 3. ठीक आहे, इथं 3 कोणता आहे, ए ऑप्शन. चला, हां इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे, नाही, सॉल्व करता येतील या टाईपचे क्वेश्चन्स. बघा कालच्या जे 2 दिवस आपण बघितले होते, ज्या टाईप आपण बघितल्या होत्या त्यासुद्धा एक्झामला 5 मार्क देऊन जातात. पण जर त्या दोनही टाईप एक्झाममध्ये नाही आल्या तर मात्र आजची टाईप येणार आणि ही सुद्धा तुम्हाला 5 मार्क देऊन जाते. ठीक आहे, मग काही डाऊट नसेल तर सेशन एंड करू, बरोबर ना. ठीक आहे, मग आजच्या सेशनमध्ये एवढंच.
आणि याचे जे होमवर्क आहे ते तुम्हाला 170 पर्यंत आहेत बहुतेक. आपल्या PDF मध्ये 170 आहेत. आणि ही PDF मी बँकर्स पॉईंटच्या टेलिग्राम चॅनलवर काल अपलोड केलेली आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे डाउनलोड करून ते क्वेश्चन होमवर्क सॉल्व करू शकतात. ठीक आहे, आणि जर त्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पिन करा. धन्यवाद.